देवपूजा झालेली आहे, अगरबत्ती लावून कणी नैवेद्य दाखवा. नमस्कार, मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजच्या दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातले सर्व इच्छा पूर्ण. सकाळ सकाळी लवकर पाणी आलेलं, त्यामुळे बाहेरकडे झाडं मारून पाणी मारून वगैरे सगळं झालेलं आहे. त्यानंतर आता देवपूजा वगैरे झालेलं, झाडं मारून झालेलं. आता बाकीच्या कामांना सुरुवात करूया. यासोबतच आता ब्लॉग पण सुरू करायचा. कणी रात्री घासलेली भांडी आहेत तशी जाळीमध्ये. सकाळी कणी ती भांडी लावायला नव्हती, अशीच कणी घासून परातीमध्येही ठेवल्या. पहिला कणी ती लावून घेऊया. इथं माझा भात पण झालेला आहे. इथे आता मी आमटीची तयारी करते. हे बघा, हे जगदाळेचे दाणे हे कणी थोडंसं आता पाण्यामध्ये ठेवून एक उकळी आणणार आहे, कारण हे कणी असं उघरट चवीचं असते. त्यामुळे थोडंसं उकळी आणलं कणी की ते उघरट असं लागत नाही म्हणून. तर ही उकळी आल्यानंतर कणी गॅस बंद करायचा आणि आपण जी रोजची आमटी टाकतो की नाही, म्हणजे कांदा, टोमॅटो, लाल तिखट, मीठ, हळद, त्यानंतर हे दाणे टाकायचे, गरम पाणी टाकायचं आणि थोडंसं कणी ज्वारीचं पीठ लावायचं आमटीला, म्हणजे अशी घट्टसर येते. ह्यात जर तुम्हाला आवडत असेल तर वांगं टाकलं तरी चालते, किंवा नाही टाकलं फक्त अशा दाण्यांची आमटी केली तरी चालते. फक्त कणी ज्वारीचं थोडंसं पीठ लावायचं, म्हणजे असं घट्टसर दाटसर पण येतं. इथं माझी कणी आमटी फोडणीला देऊन पण झालेली आहे. आता कणी वरून कोथिंबीर टाकूया आणि शिजवून घेऊया. पळी ठेवूया, म्हणजे कणी उठतं जात नाही. इथे सकाळी कणी दारावर पालक आलेलं, तर एक पिंडी घेतलेली आहे. आणि इथं जवळच कणी भाजी मार्केट आहे, तिथून कणी वांगी आणलेले आहेत. भाजीसाठी काय नव्हतं, मग पावशेर वांगी आणलेले आहेत. आता कणी आपण वांगीच करू आणि पालक संध्याकाळी करू. काल मला नारळ पाहिजे होता, तो वाढवला. हे बघा, त्याला कणी असं कोंब आलेलं आहे, चांगलं आहे. मी कणी तसाच ठेवलेला बघूया. तर ते कणी हे बघा, त्याला कोंब आलं होतं, तर मी फोडल्यामुळे कणी ते तुटून हे केलं. तर हे आता कणी उन्हात ठेवूया. थोडंसं वाळलं कणी कशात पण घालायला बरं पडतं सुकं खोबरं. इथं ठेवूया. इथं मी त्याचं छोटं बकल घेतलेलं आहे. आता मसाल्यातली वांगं करणार आहे ना, त्यामध्ये मसाला ॲड करेन, म्हणजे त्याचा मसाला बनवेन. थोडंसं शेंगदाणं घेते भाजलेले, शेंगदाणे भाजून ठेवले. ते कणी आता थोडं बारीक करूया, म्हणजे कुठल्या पण कणी भाजीला घालायला बरं पडते. तर थोडंसं पाकडून घेऊया आणि थोड्याचं कणी कूट करून ठेवूया, म्हणजे कुठल्या पण भाजीला घालायला बरं पडतं. आणि वांग्यामध्ये कणी मसाला करणार आहे, त्यामध्ये टाकूया. त्यातलं कणी थोडंसं असं किडलेलं असेल तर काढून टाकायला लागते, कारण हे कणी आमच्या शेतातलं आहे, त्यामुळे कणी असं बघायला लागतं. चला, भाजीची तयार केलेली आहे. बघा, हे वांगं कणी एका वांग्याचे असे 4 काप करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथं कांदा, टोमॅटो पण कणी उभा कापून घेतलेला आहे. त्यानंतर इथं भाजलेले शेंगदाणे, हे मला कणी खोबरं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि शेंगदाणे ह्याचं कणी वाटण करून घ्यायचं आहे. ते कोरडं पाणी न घालता कणी करायचं आहे. त्यानंतर इथं कणी कांदा आणि टोमॅटो पण मला थोडंसं तेल घालून कणी भाजून घ्यायचं आहे. इथं कणी माझी आमटी पण झालेली आहे. बघा, ज्वारीचं पीठ लावल्यामुळे कणी कसं दाटसर पण आलेलं आहे ना. टोमॅटो पण मी तेलामध्ये थोडंसं असं तांबूस कलर येईपर्यंत भाजून घेते. तुम्ही जर कधी बारीक चिरून घातलं तेलामध्ये तरी पण चालतं, म्हणजे फोडणीला टाकताना कसं बारीक चिरून घालतं तसं टाकलं तरी चालते. पण मध्ये नीला पण असं कांदा टोमॅटो भाजून त्याचं वाटण केलं ना, तर त्याची पेस्टचं जी चव असते ना ती आवडते. त्यामुळे मी कधी हे कांदा टोमॅटोचं वाटण करणार आहे. तुम्ही चिरून घातलं तरी चालतं. आपण कधी आता वाटलेला मसाला कधी काढून घेते. ह्यात मी भाजलेलं शेंगदाणं, भाजलेलं खोबरं, त्यानंतर लसूण, कोथिंबीर काढायला येईल, कोथिंबीर, त्यानंतर हळद, त्यानंतर लाल तिखट, म्हणजे लाल तिखट कश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी टाकली. त्यानंतर गोडा मसाला, जिरं थोडंसं टाकलं. आणि हे पाणी न घालता कणी असं कोरडंच वाटण करून घेतलं. आणि आता कणी हे कांदा टोमॅटो भाजले कणी ह्याचं पण कणी आता वाटण करून घेऊया. तयार केलेलं वाटण आहे कणी ह्यामध्ये मीठ टाकायचं, सगळं मिक्स करून कणी त्या वांग्यामध्ये भरून घ्यायचं.
थोडंसं वाटण जास्तच केलेलं आहे, कारण मला कधी सार करायचं आहे असा वांग्याला, जास्त कोरडं कोरडं नाही करायचं. ठीक आहे, 2 फोडणी असंच केलं होतं, कारण ते एक वांग अर्ध किडलं होतं, ते अर्ध टाकून दिलं. त्याच्या 2 ओळ्या काप केलेले आहेत. आता मी पटापट फोडणीला टाकायचं. ज्या कढईमध्ये मी भाजून घेतलं होतं कणी सगळं साहित्य, त्याच कढईमध्ये मी आता फोडणीला टाकणार आहे. तेल घातलेलं आहे. तेलामध्ये कणी हे जे कांदा टोमॅटोचं वाटण केलं की हे टाक. त्यामध्ये आता तिखट टाकायचं. तिखट मी थोडंसं कणी वाटण करताना टाकलंय, थोडं आता तेलामध्ये टाकलं. त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं. चांगलं तरी तेलामध्ये परतून घ्यायचं. त्यानंतर ह्यामध्ये वांगी टाकूया. आता वांगी कणी 1-2 मिनिट असंच कणी परतून घ्यायचं. तर तेलामध्ये परत कणी मस्त खमंग लागतं. थोडासा कलर बदलला आहे आपला. तर आता कणी ते जे शिल्लकचं वाटण आहे की नाही ते टाकायचं. आणि ह्यामध्ये आता पाणी टाकायचं आपल्याला शिजायला. तर मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कणी बारीक केलेलं त्याच भांड्यात थोडं पाणी टाकून सगळं हे करते. म्हणजे थोडंसं असं मसाला वगैरे राहिलेला असेल नाही तो पण आपला वापरायला येतो. तर मी सारच करणार आहे, म्हणजे साराचंच वांगं करणार आहे, त्यामुळे थोडंसं पाणी मी जास्त टाकणार आहे. आता फोडणीला टाकून झालेलं आहे. आता झाकण ठेवूया आणि शिजवून घेऊ. बरण्या घासलेले आहे परवा. तर त्यामध्ये पण आता गोड्या मसाल्याचं पाकिट फोडलेलं आहे. तर हे पण भरून घेऊया. गोडा मसाला असा आणून ठेवला का नाही भाजीत वगैरे घालायला बरं पडतं. एका पाकिटातलं कणी बरोबर पावडर एक छोटीशी भरून घ्या. चला आता कधी वांग शिजत तोपर्यंत चपातीला पीठ मारून घेऊया. तसून कणी वर अजून कामाला वरच्या अजून स्लॅब झालेला, पण ते साईडचा कटाडा असेल तेव्हा ते करायला आलेले आहेत लोक. त्यांना सरबत दिलेलं आहे. इकडे चपातीचं पीठ पण मळून झालेलं आहे आणि भाजी पण झालेली आहे. बघा भाजी पण बघूया. मला जसा सार हवा होता ना तसा झालेला आहे. फक्त आता हे बघा वांग्याचा कलर बदललेला आहे, म्हणजे वांग आपलं शिजलेलं आहे. जास्त असं गिर नाही करायचं, नाही तर मग ते कधी फुटते. असं गिर केलं की असंच राहू द्यायचं. तर आता मी गॅस बंद करते. आता चपाती पण करून घ्या. चपाती बनवताना कधी आम्ही थोडंसं तेल लावून असं कधी मळून घ्यायचं, म्हणजे चपाती चांगल्या मऊ होतात. चला यासोबतच कधी आजचा व्लॉग पण इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.